नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. वासिंदमध्ये भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध, कॅन्डल मार्चद्वारे श्रद्धांजली. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवार दिनांक एप्रिल 23 रोजी सायंकाळी सकाळचे 6:30 वाजता वासिंद पश्चिम येथील ग्रामपंचायत कार्यालय समोर वासिंदमधील ग्रामस्थांनी एकत्र येत तीव्र निषेध केला. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून वासिंदमधील समस्त वासिंदकर नागरिकांनी देखील या भ्याड कृत्याचा जोरदार निषेध केला. पाकिस्तानच्या पाठबळावर चालणाऱ्या दहशतवाद्यांनी पहलगाम येथे निष्पाप हिंदू पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करत 27 जणांचा बळी घेतला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी हिंदू समाजातील विविध संस्था, स्थानिक नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी एकमुखाने सरकारने पाकिस्तानला जशास तसे उत्तर देऊन अशा दहशतवादी कारवायांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी केली. कार्यक्रमादरम्यान या निषेध आंदोलनाला पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. हा कार्यक्रम शांततेत पार पडला असून एकात्मतेचा संदेश देत वासिंदने देशाविरोधी शक्तीविरुद्ध एकजुटीचा निर्धार व्यक्त केला. इंडिया न्यूज 28 साठी संजय तलवडकर, शहापूर. मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट. पर्यटन असे उपस्थित असताना अचानकप्रमाणे एक कुटील नीती वापरून पाकिस्तानी अतिरेक्यांनी या आपल्या हिंदू पर्यटकांवरती जो भ्याड हल्ला केला आहे, त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज पूर्ण वाशिंद ग्रामस्थ, विविध पक्षाची व विविध संस्थेचे सर्व मान्यवर इथे एकत्र येऊन, ग्रामस्थ एकत्र येऊन त्याचा निषेध केला जावा. आणि त्याचप्रमाणे या भ्याड हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले आहेत आपल्या देशातील नागरिक, त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण इथे एक कॅन्डल मार्च आयोजित केला होता. आणि आज आम्ही सर्व वाशिंदकर या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ करतो आणि इंडियन गव्हर्नमेंटला आम्ही विनंती करतो की लवकरात लवकर जेवढे इंडियाच्या आजूबाजूला जे अतिरेक्यांचे तळ आहेत तिथे आर्मी आणि एअरफोर्स यांनी घुसून त्यांना याचा पूर्णपणे आपण जो त्या म्हणजे त्यांना चांगला तोडीसतोड जबाब देऊन हे सगळं नष्ट करायला पाहिजे. आणि तेव्हा ते आपल्या या सगळ्या पर्यटकांवरती जो हल्ला झालेला आहे आणि ज्यांचा मृत्यू झाला त्यांना ती एक श्रद्धांजली वाहिली जाईल. अतिरेक्यांनी जो हल्ला केला आहे त्या हल्ल्याचा निषेधार्थ आज आपण इथं वासिंदकर इथं जमलेलो आहोत. सर्व वासिंदच्या वतीने या हल्ल्याचा आपण जाहीर निषेध करतो आहोत. यामध्ये एकूण 27 भारतीय त्यातले 6 आपले महाराष्ट्रीयन बांधव होते. यात डोंबिवलीचे, पुण्याचे, या पनवेलचे. याचा निषेध करण्यासाठी आज आपण इथे या ठिकाणी सर्व वासिंद बांधव इथं जमलेलो आहोत. 2 मिनिटं शोकसभा इथं अर्पण करून या हल्ल्यामध्ये जे मृत पावलेले आहेत त्यांना 2 मिनिटं आपण श्रद्धांजली वाहणार आहोत. 2 मिनिटं इथं शांत उभं राहणार आहोत. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. काही निषेध असो, काही निषेध असो,